ग्रँड फिनाले टेंबोडे प्रीमियर लीग 2022चा हा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज कौस्तुभ पाटील. यावेळेला मात्र भावेशच्या बॅट मधून सुपर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली होती. तेवढा सुंदर फटका भावेशच्या बॅट मधून येताना आपल्याला बघायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावली. 3 धावा धावफलकावर. बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नाही आणि ह्याच कारण आपण बघतोय. तरी सुद्धा एक रणनीती समजलेली नाही की पंकज पाटीलने का गोलंदाजी घेतली नाही. कारण सलामीची जोडी आहे. भावेशला बाद करणं खूप गरजेचं आहे आणि निखिल पामाळे का गेला नाही. गोलंदाज पुन्हा एकदा कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडा वेळ लाईट बंद करा प्लीज. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22चा इशारा येतोय. 9 चेंडू प्लस 4 धावा म्हणजे 5 धावा येतील. सर नो आहे ना. थँक्यू. फ्री हिट. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 1 चेंडू आणि 8 धावा. सर्व काही सुरळीत घडत होतं परंतु कौस्तुभ फ्री हिटचा चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर. पहिला असा सामना आहे की तुषारजी पामाळे सरांचा संघ अंतिम फेरीमध्ये आहे आणि बक्षीस लागत नाही. कारण मी बऱ्याच ठिकाणी समालोचन करतोय. प्रत्येक षटकाराला चौकाराला विकेटसाठी 500 रुपये बक्षीस असते. आज गावाची लीग आहे. अंतिम सामन्यात बक्षीस नाही. गोलंदाजी मार्कवर. याआधी मात्र लागलं होतं विकेटसाठी 200 जेलसाठी 200. कारण दानशूर व्यक्तीमध्ये नाव येतंय. आदराने नाव घेतलं जाते त्यांचं. नेहमीच आपण बघतोय कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा असोत खूप मोठा सहभाग असतो त्यांचा. आज मात्र सकाळपासून ते आज वेगळ्या लुकमध्ये आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला 1000 रुपये. सचिनजी पामाळे साहेब यांच्याकडून. बघा बोलायचं फक्त बाकी होतं आणि बक्षीस लागायला सुरुवात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे 2 ने पुढे सरसावली जाते. यानंतर मात्र याच्या आधी चौकार षटकार गेले असतील ते बाजूला ठेवा. या वेळेला मात्र चौकार षटकार आला तर मात्र 500 आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज सचिनजी पामाळे साहेब यांच्याकडून. कॅश जमा झालेले आहे आमच्याकडे. जबरदस्त रंगत वाढलेले आहे. संध्याकाळचं सत्र आहे. अंतिम सामना आहे. प्रेक्षकांची मांदी आळी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिनजी पामाळे साहेब यांच्याकडून 1000 रुपये मिळतील का. पंकज पाटील मध्ये आले होते 1000 रुपये वाचवण्यासाठी परंतु चेंडू मात्र निघून जातोय. सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 4 चेंडू 19 धावा. कौस्तुभ पाटील. तर प्रथम आहे फलंदाज. षटकारासाठी 1000 सचिनजी पामाळे साहेब यांच्याकडून. चौकारासाठी 500 आहेत. यावेळेला मात्र एकदा पूर्ण होते. भावेश स्ट्राईक घेईल का परंतु इथे मात्र कौस्तुभ चुकी करतोय. पुन्हा एकदा भावेश सारख्या मोठ्या खेळाडूला जीवनदान मिळतंय आणि शेर के मुंह खून लग जाए तो क्या करता है वो सबको पता है. भावेश 5 चेंडू आणि 21 धावा. धावसंख्या आपण बघितली तर 21 आहे 5 चेंडू मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होताना दिसत नाही. इथे मात्र प्रथम बाद होतोय. भावेशने मात्र दुसरी धाव घेण्याचा मनसुबा दाखवला होता
परंतु मध्ये येऊन थांबला भावेश आणि याच कारण आपण बघतोय बाद होणारा प्रथम फलंदाज आपण बघतोय. प्रथम नवीन फलंदाज निखिल पामाळे, हिटमॅन म्हणून ज्याला ओळखलं जातोय. जबरदस्त पंकज पाटील एका बाजूने आपण बघतोय. पंकज पाटील वर्सेस निखिल पामाळे हे द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळेल. कारण पंकज पाटील हा असा खेळाडू आहे की खूप मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र या खेळाडूने आपली उपस्थिती दाखवलेली आहे. रतन बुवा चॅम्पियन ट्रॉफी, त्यानंतर आपण सुप्रीमो चषक, अशा मोठमोठ्या स्पर्धा मात्र हा खेळाडू खेळून आलेला आहे. टेंबोडे गावचं नाव खूप गाजवलेलं आहे. पंकज पाटील यांनी पालघर एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात आहे. लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज. यावेळेला मात्र निखिल पामाळे पंकज पाटील विरोधात षटकार. 6 धावा येतात आणि सचिनजी पामाळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जात आहे ते निखिल पामाळे यांच्यासाठी. गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पंकज पाटील पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, मनसुबे स्पष्ट आहेत. पुन्हा एकदा मात्र पंकज पाटील विरोधात आक्रमक पवित्रा, परंतु इथे झेल बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. वाजव तुझे मी जतिरला जतिरला जतिरला. विहांग 11 2020-2021 चा विजेता संघ 2022 मध्ये सुद्धा दमचक सोडतोय. पुन्हा एकदा मात्र भावेश जोरदार प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतोय. बेस वर्सेस बेस, आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र भावेशच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून जातोय डीप मिड विकेटला. हर्षल क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण बघितलं तर इथे मात्र फलंदाजाला बाद केलंय भावेशने. साई प्रधान बघा कोणाला बाद केलंय, मागच्या सामन्यातील सामनावीर. हे क्रिकेट आहे, हे झटपट क्रिकेट आहे. थँक्यू डी विजय. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून नाचतोय. संघ कुठलाही असो मजा घेतोय. मात्र धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भावेश गुड रनिंग बिटवीन द विकेट होईल का? इथे मात्र भावेश बाद झालेला आहे. धावसंख्या 29. थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त अप्पाचा डान्स काय जबरदस्त आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिल्यांदा असं झालंय की बक्षीस लागलंय आणि भावेशच्या नावावर एकही बक्षीस नाही. चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न होता भावेशचा. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इनफिल्डच्या वरून येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. 2 धावा 32 धावा धावफलकावर. विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर असेल. 12 चेंडू आणि 33 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. एक घेऊया छोटीशी धून. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विहंग 11
कारण अंधार पडलेला आहे, नंतर मग चेंडू दिसणार नाही याची नोंद घ्या. बक्षीस समारंभ सुद्धा करायचा आहे, लहान मुलांना नाचायचं आहे. एक छोटीशी धून घेऊया. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का रडत थोडं गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का रडत थोडं गोड होऊन मिठीत येणार का रे तुमच्या भानगडीत गेळेवालीला घेणार का तुमच्या भानगडीत गेळेवालीला घेणार का चला दोन फलंदाज जाऊ त्या मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी आपण बघितलं तर 33 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला फलंदाज जाऊ द्या. कौस्तुभ पाटील आणि पंकज पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण महिला वर्गाला मात्र कॅच केलं जात आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघतोय, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत आमच्याशी, त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेला मात्र पहिला चेंडू आणि धावसंख्या आपण बघितले तर 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लागलेले आहेत. आणि जे षटकार चौकारासाठी बक्षीस होतं ते विहांग 11 साठी होतं. त्यामुळे आता विहांग 11च्या गोलंदाजासाठी बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून. यावेळेला मात्र पंकज पाटील खेळण्यासाठी मात्र तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. लेग बाईचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. अजून काय काढायला लागेल. 143 आणि पालन 137 आहे. गोलंदाज यावेळेला आपण बघितलं तर मात्र चेंडू निघून जातोय निर्धाव. कौस्तुभ पाटीलला पूर्णपणे बांधून ठेवलंय. प्रफुल्ल गावड चांगली फलंदाजी करत होते. मागच्या 3 सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर काय लय सापडली होती, परंतु इथे मात्र विश्वास दाखवला कौस्तुभवर. यावेळेला कौस्तुभ पाटील झेल घेतला तर तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं गोलंदाजाला. आणि ते 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे ड्रॉप होत आहे. झेल सुटला आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा गेलं. 500 रुपयाला महत्व नव्हतं, परंतु गडी बाद करणं खूप महत्वाचं होतं. कारण 32 धावा 33 धावांचं लक्ष आहे समोर. 4 चेंडू 4 धावा. 8 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाज यावेळेला मात्र पंकज पाटील यांच्या बॅटमधून हा चेंडू आपण बघतोय बॉडी स्ट्रॉंगनला. निखिल पामाळे पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 5 चेंडू आणि 6 धावा. सत्तावीस धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये.
लगातार 3 वर्ष विजेता होईल का विहांग 11? जसं IPL मध्ये मुंबई इंडियन्स तसं इथे मात्र तेंबोडे प्रीमियर लीग मध्ये विहांग 11चा दबदबा आहे का हे सिद्ध होईल आज. झेल होतोय, निखिल पमाळेने झेल सोडलाय. झेल सोडल्यानंतर सुद्धा परिणाम जास्त दिसत नाही विहांग 11च्या खेळाडूंमध्ये, कारण 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल, तो सुद्धा 1 षटकारासाठी आणि 5 चौकारासाठी. तेव्हा 26 धावा होतील. आणि गोलंदाज कोण असेल? प्रथम जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. चला मित्रांनो, थोडीशी घाई करा, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांचं लक्ष, 26 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 26 धावा. पंकज पाटील तर एका बाजूने अपकमिंग यंगस्टार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चुकलेला आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा, म्हणजे 5 चेंडूवर 5 षटकार मारावेच लागतील. 4 षटकार तरी तुम्हाला मारावे लागतील. आणि पंकज पाटील यांच्याकडे ती ताकद आहे, कारण बिरवाडीच्या मैदानावर 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम यांच्या नावावर आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर ती कामगिरी करावी लागेल. या वेळेला मात्र 1 चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. 4 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. आता मात्र प्रफुल्ल गावड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. 4 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष समोर आहे. तुषारजी बांबळे साहेब पूर्णपणे मात्र खुश होताना आपल्याला बघायला मिळतात, कारण लगातार 3रं वर्ष असेल हे की विहांग 11 विजेता होईल. स्प्रे पाठवायचा आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी मात्र दुखापत झाली होती, परंतु तो तंदुरुस्त आहे. तर धावसंख्या आपण बघतोय 7 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. प्रथम गावळेला मात्र कौस्तुभच्या बॅट मधून हा चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी 11 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. 111 आपल्याला बघायला मिळतोय. कारण रन रेट आपण बघतोय 7.33. तीन चेंडू 22 धावा. 44 रिक्वायर्ड रन रेट आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला आपण बघितलं तर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. विजयासाठी 2 चेंडू आणि 21 धावा. विहांग 11 की तनिष्क टायगर, कारण 2 चेंडू आहेत. समीकरण खूप अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळेला मात्र प्रफुल्ल पाटील, बघा या खेळाडूला मात्र सलामीला आणणं गरजेचं होतं. धावसंख्या प्रफुल्ल गावड 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चौकार गेलाय का? नाही, सॉरी. तर धावसंख्या आपण बघतोय 12 धावा.
जबरदस्त क्रिकेटच्या मैदानावर पायाने चेंडू अडवला जातोय फुटबॉलच्या पद्धतीने मात्र या वेळेला मात्र इथे चेल होईल का वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जात आहे विहंग 11 2022 टेंबोडे प्रीमियर लीगचा विजेता संघ वाजव पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या